सन्माननीय जयंतजी पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी बहुतेक प्रश्नाची उत्तरं दिली आहेत. माझा प्रश्न आहे की गस्त वाढल्याशिवाय या सगळ्या गोष्टी पकडता येणार नाहीत. त्यामुळं या पारंपरिक मच्छीमार संघ जे आहेत त्यांची मागणी अशी आहे की गस्त घालणाऱ्या बोटी वाढवा आणि त्यात त्यांचा एक प्रतिनिधी घ्या. कारण जे गस्त घालायला गेलेले असतात ते समुद्रातच डील करतात आणि परस्पर सोडतात. आणि गोवा, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातल्या बोटी आपल्या राज्यात येऊन जे मासेमारी करतात ते या पर्सनेट आणि LED मुळे जर त्यांचं त्या पद्धतीच्या मासेमारी करत असतील तर त्यांच्यासाठी एक कडक कायदा करा. ते राणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कडक कायदा करा. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही फार कार्यक्षम मंत्री आहात. महाराष्ट्रात तुम्ही राहिलात त्याचा तर आम्हाला आनंदच आहे. आता त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की 12 तारखेच्या आत सगळ्यांचं एकमत आहे असा कायदा करा की किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि आहे और काढायचा कायदा करा. और आहे म्हणतात ते. तर थोडक्यात काय तर अशी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अटक झाली पाहिजे आणि गस्ती वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात 3-3 नौका असल्या पाहिजेत आणि त्यात मासेमारी पारंपरिक करणाऱ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत. ही कारवाई आपण किती दिवसात कराल? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.